जय शिवराय मित्रांनो मित्रांनो 1 जुलै 2026 रोजी राज्य कृषी दिनाचं औचित्य साधून राज्य शासनाच्या माध्यमातून महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 अर्थात महिला शेतकरी कायदा 2026 हा कायदा संमत करण्यात आलेला आहे। नेमका काय आहे कायदा आता आपण पाहिलं तर याची सर्वत्र चर्चा सुरू आहे। महिला शेतकरी कायद्याला महिलांना हे फायदे मिळणार ते फायदे मिळणार, पण नेमके या कायद्यामध्ये तरतुदी काय करण्यात आलेल्या आहेत, याचे उद्दिष्ट काय आणि नेमके याच्या माध्यमातून काय फायदे मिळणार आहेत हे सविस्तरपणे आपण या विधेयकाच्या माध्यमातून या कायद्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, महिला शेतकरी म्हणून महिलांना मान्यता देण्यासाठी ज्याच्यामध्ये महिलांच्या नावे जमीन असेल किंवा नसेल किंवा महिला त्या शेती क्षेत्राच्या संलग्न व्यवसायात काम करत असतील तरी सुद्धा या महिलांना महिला शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देण्याचं उद्दिष्ट या कायद्याच्या अंतर्गत घेण्यात आलेले आहे। महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांना सरकारी योजना, सवलती, अनुदान, बँक कर्ज अशा बाबी सुलभतेने प्राप्त व्हाव्यात यासाठी हा कायदा आणण्यात आलेला आहे। याच्या माध्यमातून राज्यातील सर्व महिला शेतकऱ्यांची डिजिटल आधार सामग्री एक डेटाबेस तयार करून या महिलांसाठी स्वतंत्र महिला शेतकरी निधी हा स्थापन करणं सुद्धा या कायद्याच्या मागचं एक उद्दिष्ट आहे। याच्या अंतर्गत व्याप्ती काय तर पारंपरिक आणि कंत्राटी शेती ज्याच्यामध्ये तोंडी किंवा लिखित करारानं बटईनं करणारे जे काही महिला असतील, भूमिहीन महिला आहेत, शेतमजूर आहेत किंवा इतर जे काही रोपमाळा वगैरेवरती आपण पाहिलेले फळभाज्याची वगैरे शेती बटईनं करतात, अशा प्रकारचे जे काही महिला शेतकरी आहेत अशा शेती कामा करण्यामध्ये महिला ज्या असतील या महिलांना या ठिकाणी आता महिला शेतकरी म्हणून ओळख मिळणार आहे। राज्यातील जमीन नावावर असणाऱ्या आणि त्याच्यासोबतच जमीन नावावर नसल्या तरी ज्यांचं वर्ष 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे अशा सर्व महिला आता या महिला शेतकरी म्हणून ओळखल्या जाणार आहेत। पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, मत्स्यपालन, रेशीम उत्पादन, गांडूळ खत निर्मिती असेल, मधुमक्षिका पालन असेल, फलोत्पादन असेल, पुष्पोद्यान असेल, आळंबी मशरूम लागवड असेल, वेगवेगळ्या अशा तुतीची वगैरे जे काही रेशीम शेती असेल अशा शेती करणाऱ्या महिला शेतकरी, मालकी आणि उपभोग हक्काच्या आधारे जंगलातील गौण वनोत्पादन गोळा करणाऱ्या आणि त्या विकणाऱ्या महिला, तेंदूपत्ता असेल किंवा इतर आपण पाहिलेले की बरेच मोहाची फुलं गोळा करणं त्या विकणाऱ्या महिला असतील। याच्यानंतर वर्षभरात किमान एका शेती हंगामात राज्यात शेती करणाऱ्या आणि कामासाठी राज्याबाहेर किंवा राज्यांतर्गत स्थलांतर करणाऱ्या महिला, उदाहरणार्थ ऊसतोड कामगार असतील, वीटभट्टीवरती कामाला जाणारे लोक असतील, बऱ्याच साऱ्या महिला अशा एक हंगामामध्ये शेतीची कामं करून एक हंगामामध्ये स्थलांतर करतात। याच्यानंतर 18 वर्षावरील विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटित, अविवाहित, एकल महिला या शेतकऱ्यांसाठी याच्यामध्ये विशेष तरतुदीत करून 1,00,000 आर्थिक सहाय्य याच्यामध्ये केलं जाणार आहे। आता या कायद्याच्या अंतर्गत ज्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्याच्यानुसार एक महिलांना महिला शेतकरी म्हणून प्रमाणपत्र दिलं जाणार आहे। हे प्रमाणपत्र मिळण्यासाठी ज्या महिला असतील या महिलांना विहित नमुन्यातील अर्ज किमान कृषी सहाय्यक अधिकाऱ्याचा जो अधिकारी असेल, दर्जाचा अधिकारी असेल त्या अधिकाऱ्याकडे या ठिकाणी अर्ज करावा लागणार आहे। याच्यानंतर हे जे काही अर्ज येतील हे अर्ज ग्रामसभेसमोर ठेवले जातील आणि ग्रामसभेच्या माध्यमातून हे जे काही अर्ज असतील त्याला मंजुरी दिली जाईल। ते अर्ज मंजूर केले जातील। याच्यामधून एखादा अर्ज जर रद्द केला तर त्याची कारणं त्या ठिकाणी सांगितली जातील आणि हा अर्ज मंजूर केल्यानंतर पुढे 15 दिवसाच्या कालावधीनंतर या महिलांना अधिकाऱ्याच्या माध्यमातून शेतकरी प्रमाणपत्र दिलं जाणार आहे। याच्यामध्ये नगरपंचायत क्षेत्रामध्ये आता जसं बऱ्याच साऱ्या ग्रामपंचायती आता नगरपंचायत झालेल्या आहेत, या क्षेत्रामध्ये नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेमध्ये हे जे काही आलेले अर्ज असतील ते अर्ज मंजुरीसाठी ठेवले जातील आणि त्या ठिकाणी जे काही कृषी अधिकारी दर्जाचे अधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून पुढे त्या प्रमाणपत्राच्या वितरणाची वगैरे प्रक्रिया पार पाडली जाणार आहे। आता याच्यामध्ये जर समजा नगरपंचायतीमध्ये असेल, ग्रामपंचायतीमध्ये असेल, ग्रामसभेनं जर एखादा अर्ज या ठिकाणी जर बाद केला, त्याला जर नाकारलं, प्रमाणपत्र द्यायला जर विलंब केला तर 120 दिवसाच्या आतमध्ये अपील अधिकारी किमान तालुका कृषी अधिकाऱ्याकडे त्या महिलेला अपील करता येणार आहे। त्या अपीलीवरती 30 दिवसाच्या आतमध्ये न्याय देण्याची तरतूद या कायद्याच्या अंतर्गत असणार आहे। आता हे जे काही प्रमाणपत्र दिलं जाणार आहे हे प्रमाणपत्र महिला शेती आणि संलग्न व्यवसायात सक्रिय असलेल्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी प्रमाणपत्र वैध असणार आहे आणि नियमित शेती न केल्यास ते प्रमाणपत्र रद्द समजावे अशा प्रकारची तरतूद याच्या अंतर्गत घालण्यात आलेली आहे। आता याचा फायदा काय होणार आहे, काय लाभ मिळणार आहे तर सरकारी कृषी सवलती, थेट अर्थसहाय्य जे काही योजना असतील त्या मिळतील, बियाणे खरेदी करणं असेल, खतं असेल, शेती निविष्ठांचं जे काही वितरण असेल याच्यामध्ये या महिलांना प्राधान्यानं लाभ दिला जाणार आहे। शेतीसाठी केला जाणारा पतपुरवठा असेल, पीक विमा भरणं असेल किंवा इतर जे काही विस्तार सेवा असतील,
शेतमालाची वाहतूक असेल, विक्री असेल, साठवणुकीसाठीच्या जसं गोदाम, कोल्ड स्टोरेज, पॅक हाऊस वगैरेच्या ज्या लाभ असतील त्या सुद्धा या महिलांना या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. आता या सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी, याच्यासाठी देखरेख करण्यासाठी महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद, राज्य संनियंत्रण समिती, महिला शेतकरी सक्षमीकरण कक्ष, महिला शेतकरी सहाय्यक अधिकारी अशा प्रकारे वेगवेगळे याच्या अंतर्गत एक संस्थात्मक रचना करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये सक्षमीकरण परिषदेवरती मुख्यमंत्री, कृषी मंत्री, महसूल मंत्री, वित्त मंत्री अशा प्रकारचे सदस्य असणार आहेत, जे अंमलबजावणीसाठी जे काही धोरणात्मक निर्णय घ्यायचे ते घेतील. मुख्य सचिव, विभागीय सचिव सदस्य हे अशा प्रकारे एक राज्य संनियंत्रण समिती असेल. योजनाचा लाभ मिळतोय का, त्याच्यामध्ये काही अडचणी आहेत का, या सर्व बाबी, त्याच्यात आलेल्या अडचणी दूर करणं. नोडल एजन्सी म्हणून सचिव, कृषी विभाग हे या ठिकाणी याच्यात काम पाहणार आहेत महिला शेतकरी सक्षमीकरण कक्ष. आणि याच्यानंतर जे काही गट आणि जिल्हा पातळीवरील कृषी अधिकारी असतील, तालुका पातळीवर कृषी अधिकारी असतील, यांच्या माध्यमातून महिला शेतकरी सहाय्यक अधिकारी, नोडल अधिकारी म्हणून काम केलं जाणार आहे. महिलांना अर्ज करायला मदत करणं, त्यांना प्रमाणपत्र मिळवून देणं, योजनांबद्दलचं मार्गदर्शन करणं, या सर्व बाबी या ठिकाणी पार पाडल्या जाणार आहेत. मित्रांनो, एकंदरीत काय ते 1992 नंतर, कारण 1992 मध्ये लक्ष्मी मुक्ती योजना आणण्यात आलेली होती आणि त्याच्यामध्ये महिलांना शेतकरी म्हणून दर्जा प्राप्त करण्याचा एक अधिकार उपलब्ध करून दिला होता. आणि त्याच्यानंतर आता तब्बल 30 ते 35 वर्षानंतर हा एक महत्वाचा असा कायदा आणलेला आहे, ज्याच्यामध्ये आता महिलांना शेतकरी म्हणून एक दर्जा मिळणार आहे आणि शेतकऱ्यांना म्हणजे पुरुष शेतकऱ्यांना जेवढे लाभ घेता येतात किंवा ज्या पद्धतीने त्यांना सर्व बाबींचा लाभ मिळतो, त्याच पद्धतीने आता महिलांना सुद्धा एक विशेष लाभ याच्या माध्यमातून मिळणार आहे. आता याच्यामध्ये एकल महिला, घटस्फोटित महिला, विधवा महिला यांच्यासाठी एक सेपरेट कक्ष आणि त्याच्या ज्या तरतुदी असतील त्या सेपरेट राहतील आणि एकंदरीत महिलांना पुढे लाभ देण्याची आता प्रक्रिया सुरू केल्या जातील. एकंदरीत हा कायदा आणण्यात आलेला आहे. आता याच्या अंतर्गत ज्या ज्या पुढच्या प्रक्रिया सुरू होतील, प्रमाणपत्रासाठी अर्ज, त्या प्रमाणपत्राचं वितरण, ते सुद्धा आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.